बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला गेलेला अभिनेता आहे. त्याच्या मनमर्जी या सरदार उधम सिंग, मसानराजी या चित्रपटांमधील भूमिकांचे कौतुक झाले होते. बॉलिवूडमधील वर्सेटाईल अभिनेता म्हणून विकीचे नाव घेतले जाते. मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारताचे फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित सॅम बहादूरनं बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केल्याचे दिसून आले आहे. खरं तर या चित्रपटाच्या जोडीला रणबीर कपूरचा ॲनिमल प्रदर्शित झाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई करून तुफान लोकप्रियता मिळवली होती. भलेही रणबीरच्या ॲनिमलच्या तुलनेत विकीच्या सॅम बहादूरची कमाई कमी असली तरी त्यानं आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर किंग खान शाहरुख खानचा डंकी आणि प्रभासचा सलार धुमाकूळ घालत आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशात विकीची सॅम बहादूर अजूनही प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे. सॅम बहादूरनं जगभरातून आतापर्यंत 100 कोटींचा टप्पा पार केल्याचे दिसून आले आहे. न्यूजच्या रिपोर्टनुसार सॅम बहादूरनं गेल्या 25 दिवसांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे टोटल कलेक्शन 85 कोटी 5 लाख रुपये एवढे आहे, तर जगभरातून कमाईचा आकडा 118 कोटी 50 लाख रुपये एवढा आहे. विकीच्या सॅम बहादूरला IMDb कडून 8.2 असे रेटिंग मिळाले आहे, तर जरा हटके जरा बचकेला 6.5 असे रेटिंग मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सॅम बहादूरचे बजेट 55 कोटी इतके होते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी SM मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.